स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल चेतन, नॉन स्ट्रायकिंग एंडला भावेश. गोलंदाजी मार्क वरती अतुल. पहिला चेंडूवरती फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे आबा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? थांबवलंय. पंचांचा इशारा येतोय. हात फैलावून पंच सांगताय. चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात. धावफलक पुढे सरसावतोय 1 या आकड्याने. धावफलक जाऊन पोहोचले 2 वरती. एका चेंडूच्या समाप्तीनंतर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये अतुल कडून. धावफलक स्थिर. पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न. पंच इशारा देतील. पंच डिलिव्हरी लिगल आहे ना. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर आहे. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आहे भावेशचा. आपण फसतोय. निर्धाव चेंडू. लगातार 3 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत अतुल यांच्याकडून. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी येणार का? थांबवलंय भावेशने. धावफलक एका धावेने पुढे सरसावते 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर आहे 3 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 3 या आकड्यावरती स्थिर. अजूनही 18 चेंडू या सामन्यामधील शिल्लक आहेत पहिल्या इनिंग्स मधील. पंच सामना सुरू करा. वेळ जातोय. जाऊया. दुसरं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल अमर आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती भावेश. फटका लगावण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक जाऊन पोहोचते ते 4 या आकड्यावरती. बॅटची कडा घेतले. चेंडू गेलाय गोशांकी क्षेत्रात. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचले ते 5 या आकड्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण त्रिफळाचीत केलंय. दांड्या उद्ध्वस्त केल्यात भावेशच्या आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय भावेशला. काय गोलंदाजी करतोय अमर मैदानाच्या आतमध्ये. भावेशच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय.
22 ची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय शेडगेवाडी संघाकडून निलेश. फलंदाजीसाठी आलाय निलेश. चालना द्यायचे पंच. दोन्ही संघांना ताकीद द्या. वेळ दौडू नका. डावकुरेफळीचा हा फलंदाज निलेश. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. फटका मारण्याचा प्रयत्न होता, मिस झालाय. डॉट डिलिव्हरी सांगता होतीये. धावफलक स्थिर आहे 5 या आकड्यावरती. काय गोलंदाजी करतायत रांजणवाडी संघाचे गोलंदाज अमर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल निलेश. फुलटॉस चेंडू. फटका लगावला हाताला ब्रश करून. चेंडू क्षेत्ररक्षकाकडे गेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी आलाय चेतन. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सजगतेने पूर्ण केली. धावफलक 2 ने पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय. शॉर्ट रन साठी त्याने हे करतोय. धावफलक 2 ने पुढे सरसावलंय 7 या आकड्यावरती. फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. निर्धाव चेंडूची सांगता करताना अमर. काय षटक हाताळलं अमरने. फक्त 2 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण मिस झालाय. एलिव्हेशन कमी पडलं बॅटचा आणि धावफलक स्थिर आहे 7 या आकड्यावरती. अमर यांचा विचार करायला गेला तर 1 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. नफी तौली 3 धावा खर्च केल्या. नफी तौली अशी गोलंदाजी अमर यांची राहिली. तिसरं षटक कोण घेऊन येणार. धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडू या पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावातील शिल्लक आहेत. 12 चेंडूवरती कितपत धावा एकवटणार. चेतन पाटील शेडगेवाडी संघाकडून खेळत असताना ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन झाले. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले रांजणवाडी संघाकडून नितीनला. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल चेतन. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरसावते 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहायला गेलं पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेतली आणि चेतनचा खेळ खल्लास केलाय नितीनने. चेतन बॅक टू द पवेलियन. चेतनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शेडगेवाडी संघाकडून
प्रकाश आलाय. चेतनची जागा भरून काढण्यासाठी निर्धाव चेंडूची सांगता. स्कोरबोर्ड स्थिर आहे. 8 या आकड्यावरती कुठेतरी वरचढ ठरताना दिसतोय शेडगेवाडी संघ, क्षमा करा रांजणवाडी संघ. फटका सजवला. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक आहे आबा. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय. 2 धावा पूर्ण. बॉल मिळत नाही तोपर्यंत पळून धावा काढणे हात वर करून चालणार नाहीये. जोपर्यंत बॉल मिळत नाही तोपर्यंत धावा पळून काढल्या जातील आणि 4 धावा फायनल असतील. धावफलक 4 ने पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या आकड्यावरती. अपडण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातात गेलाय. पंच आउट. झेलबादच्या स्वरूपात शेडगेवाडी संघाला हा 3रा हादरा लागतोय. प्रकाशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत उमेश घाडगे सरकार. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 12 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंचांचा इशारा. ते वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरसावते 13 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी कुठेतरी कसरत करावी लागतीये नितीनला. फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी इशारा दिलाय नो बॉलचा. त्यानंतर 1 धाव घेण्यात यश मिळालं. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिलाय पंचांनी आणि धावफलक 2 धावेने पुढे सरसावतोय 15 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फटका सजवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने सजगतेने पूर्ण केली जाते. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 17 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेश घाटगे गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होते. निर्णायक षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतोय. तातू तातू आलाय. तू ऐकलं होतं पण आज हा तातू आलाय आपल्याकडे.
दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा येतो वाईटच्या स्वरूपात एक धाव येते, धावफलक जाऊन पोहोचता येते 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आहे, चुकी करतोय तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. उमेश यांना धावफलक 1 ने पुढे सरसावत 19 या आकड्यावरती. पंच स्पीडअप द्या सामन्यांना. दिशाहीन गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात एक धाव येते, धावफलक जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, एक धाव पूर्ण होईल का? आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावरती. पंचांचा इशारा येतोय, बीमर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. 9+1 धावफलक 2 ने पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट. शरीराचा वेध घेतला होता चेंडूने, तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. डिक्लेअर स्वरूपात एक धाव येते, धावफलक 1 ने पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोहोचते ते 24 या आकड्यावरती. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, उमेश गाडगे होते, एक धाव. धावफलक जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 25. फुलटॉस चेंडू होता, 22च्या स्वरूपात एक धाव येते, धावफलक जाऊन पोहोचते ते 26 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू, फुल टॉस चेंडूवरती, चेंडूला टॉस केलाय, उंची प्राप्त केले, चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 31 या आकड्यावरती, 32 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 33 धाव. हॅलो, तर जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघ विनंती असेल, गणेश महाराज आपला संघनायक मंचावरती पाठवा.
शेडगेवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. रांजणवाडी संघाला विनंती असेल आपला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवूया. तर जाऊया यानंतर होणाऱ्या बक्षीस पात्र फेरीचा सामना आपल्या समोर रंगला जातोय. चेतन पाटील यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते जनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आणि डावलवाडी संघ यांचा दुसऱ्या फेरीचा सामन्याचा नाणेफेकीचा 3 षटकांचा हा सामना आपल्या समोर येईल. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण आपला निर्णय कळवायचा आहे. सेमीफायनल 3 वर्ष खेळवले जातील. सर्व संघांना विनंती असेल आज कुठेतरी आयोजकांकडून चुकी झाली. वेळेत सामने सुरू झाले नाहीत. यश पाटील आयोजकांच्या भूमिकेमध्ये येणारे 24 चेंडू 33 धावांचा आव्हान रांजणवाडी संघाच्या समोर. बॉलिंग ट्रॅक वरती आला तो राज यंगस्टर खेळाडू शेडगेवाडी संघाकडून खेळ. हॅलो पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळला जातो राजकडून. धावफलकाला मिळते चालना. धावफलक पुढे क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी चुकी होते आणि झेल सुटला जातोय. पहिल्या चेंडूवरती झेल उडला होता. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं सचिनला. स्ट्रायकिंग एंडवरती पाहतो पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. राजाची वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. धावफलक पुढे सरसावतोय.
4 या आकड्यावरती जाऊन मोठा फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक सतीश जाधवच्या मस्तकला चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. 33 धावांची फुलटॉस चेंडू. पंचांचा इशारा आलाय. भीमर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. नो प्लस 1. धावून एक धाव काढलीये. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. 12 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश आकाश क्षमा करा आकाश फ्री हिटचा चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईटच्या स्वरूपात धाव येते. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावफलक 1 ने पुढे सरसावले. 13 या आकड्यावरती. बॅटची कडा घेतली आणि पहिला हादरा लागतोय रांजणवाडी संघाला. सचिनच्या स्वरूपात यष्ट्यांच्या पाठीमागे झेल घेतलाय. अठरा चेंडू 19 धावांची गरज फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. रांजणवाडी संघाकडून येतोय तो अमर येतोय. मित्रा पटपट ये. वेळ दवडला जातोय. टीम मीटिंग घेऊ नका. शेडगेवाडी संघ विनंती असेल. गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन होत आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे अजयला. तिसरं षटक. दुसरं षटक. येणारे 18 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल आकाश. नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 20 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू 13 धावांची गरज असेल. स्ट्रायकिंग एंड वरती आकाश. मोठा फटका खेळणार का आकाशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे. फक्त बघायची भूमिका निभवावी लागेल क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावतीये. धावफलक जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती. येणारे 16 चेंडू 7 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय आकाश. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला जाईल का.
प्रयत्न तर तोच होता. फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जातोय आकाश. धाव संख्या डायरेक्ट हिट. काय फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेतन डायरेक्ट हिट केला आणि धावचीच्या स्वरूपात रांजणवाडी संघाला हादरा बसतोय. अमर बॅक टू द पवेलियन. अमरची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय अतुल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आकाशला. धावफलक पुढे सरसावतोय. 27 या आकड्यावरती. येणारे 15 चेंडू 6 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतलीये चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता करतोय अजय. 14 चेंडू 6 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती. आकाश आहे. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल दिलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतात 29 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तदनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 29. फुलटॉस होता. लोअर फुलटॉस होता. बॅटची कडा घेतली आहे पण एसट्यांच्या पाठीमागे एसटी रक्षण करत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली. पाच धाव्यांची गरज असताना अतुलने स्ट्रोक खेळलाय. 4 धाव्यांची गरज असताना आणि रांजणवाडी संघाने हा सामना जिंकलाय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रंगला जाणार आहे बक्षीस पात्र फेरीचा सामना. जनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द विरुद्ध डावलवाडी.